कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. समज येते वसू, तयार होते ना. मी तेच विचारत होते. हो हो हो, नाही मी त्यांना म्हंटल बाहेर पाहुणे मंडळी आली आहेत तर जरा लवकर कर, घाई कर. पण आता नवरे मुलीचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना. तिला सवय असेल ना, पण नाही तिचं दुसरं आहे ना म्हणून म्हंटल. आता पहिली वेळ असतो की दुसरी, ते टेन्शन, ती एक्साइटमेंट तेवढीच असते. तुला काय कसं माहित? आता तुला कसं माहिती रे? हा मी तेच विचारणार. काय तुला कसं माहित? हा तुला कसं माहित? मला दादा, आकाश दादाकडे बघा ना, नजर सुद्धा येत नाही त्याची. अखेर सांग कुठे चाललास? काका तुम्ही कुठे काम करताय? नाही नको, मला सवय आहे काम करायची. मी घरात सगळी कामं करतो, तुम्ही बसा ना तिकडे बसा. आपलंच घर समजा. बसा. काय तिकडे बघ, तिकडे बघ. या घरात पुरुष मंडळींना काम करायची सवय आहे. जी बघ ना, ते स्वतः पाणी देत आहेत, त्यांच्याकडे ही मुलगी आहे, बायको आहे, त्यांना सांगायचं ना काम करायला. आपण नाही कितलंच ना तेव्हा त्यांनी आता या संस्काराची मुलगी आपल्या घरात येणार आहे. उद्या तिने आकाशला घरकाम करायला लावलं तर करे ना का, माझं काही म्हणणं नाहीये. जाऊ दे. माफ करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तयारी करायला वेळच दिला नाही. वसुंधरेच्या माहेरचे कोणी आले नाहीयेत का इथे? नाही म्हणजे ते मुंबईत राहत नाहीत का? त्यांची भेट झाली असते तर बरं झालं असतं नाही का? त्यांची संमती आहे ना या लग्नाला? तुला कसं समजावं, भविष्याबद्दल कसं सांगता येईल? हे बघ, आज जे चांगलं आहे तेच उद्याही चांगलं असेल असं कोणीच खात्रीने नाही सांगू शकत. म्हणून माणसाने जगणंच सोडून द्यायचं का? अगं, जगण्यासाठी आहात ना तुम्ही, जगतोय ना मी आणि बनी. त्यासाठी अनोळखी माणसाशी नातं जोडायची काय गरज आहे आई? हे बघ, नाती जोडायच्या आधीच ती तुटतील असा विचार केला ना तर कधीच नाती जोडली जाऊ शकत नाहीत. घरातून बाहेर पडताना आपल्याला अपघात होईल असा विचार करत बसलो तर आयुष्यभर घरात कोंडून बसावं लागेल. नको असं स्वतःला कोंडून घेऊस, मोकळेपणाने जग. त्याच्या भूतकाळातच जर तुला कुढत बसायचं असेल तर त्याच्या तावडीतनं तुला सोडून आम्ही इथे आणलं, त्याला काय अर्थ आहे वसू? आई, हे बोलायला सोपं आहे. मी फक्त बोलत नाहीये. आपल्या मनातला सकारात्मक विचार आणि आपले अनुभव या दोन गोष्टीवर आपण निर्णय घेत असतो ना. आणि माझं मन आणि अनुभव मला सांगतोय आकाशरावांपेक्षा दुसरा चांगला मुलगा नाही मिळणार. माझं मन आणि माझा अनुभव मला सांगताय की मी या लग्नाच्या फंद्यातच पडायला नको. काकी, पिंकी ताई, अहो चला, पाहुणे खोळंबलेत बाहेर. चला चला लवकर चला. चला विचारतायत, चला. मला नाही यायचंय बाहेर. तुम्ही त्यांना सांगा मी नाही येणार आहे आणि मला नाही करायचा हा साखरपुडा. हा साखरपुडा मोडलाय. तुझा आम्ही येतो जा, आणि बाहेर एकदम नॉर्मल जा, दरवाजा लावून घे. सुदारी आलेलं सुख असं नको का नाकारूस? माझा मुलगा तुझ्याशी जे वागला ते तुझ्या मनात कधीच जाणार नाही, मला माहितीये. म्हणून तू जगायचं नको का सोडूस? त्याच्या पापाची शिक्षा तू तुला नको देऊस. हात सोडते. उभी राहा साखरपुड्याला. हे लग्न कर, त्यातच तुझं भलं. आई म्हणून सांगते. कर घे लग्न पाया.
प्लीज हे सगळं नको करूस. हे बघ, तू ही अशी माझ्या पायात पडावी ना म्हणून नाही करते मी हे सगळं. पिंकी अगं तू तरी समजाव ना हिला. काकू बरोबर बोलतायत वसू. प्लीज अगं बाहेर चल, सगळे वाट बघतायत तुझी. हे बेबीराव आकाशरावाला त्यांच्या कामात मदत करतात. ओळख झाली आमची. हो, नर्सरीत भेट झाली होती आमची. या मी विधवा बाई. ही आमची आत्या. आत्या हे भास्करराव. सुंदरा, माझी वहिनी होण्यासाठी होकार दिल्याबद्दल थँक्यू. हे अखिलराव. हो, मला राव वगैरे नको. वहिनी, वेलकम टू अ स्वीट फॅमिली. पुढे आयटम आहेत काही जण कळतील हडपड. हे सासरे बुवा. अरे हो, गोड दिसतेस बरं का. आणि ह्या सासूबाई. आणि अवनी वहिनी तर माहितीच आहे तुला. सुंदर दिसते. थँक्यू. वसू, वसुंधरा, ओळख बरं ही व्यक्ती कोण आहे ते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.